press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम जो पिछले क्लास में जो एक दिन की बादशाहत इस पार्ट में यहाँ आरिफ क्या करता है, अपने भैया को अपने दोस्तों के साथ फिल्म जाने के लिए जो परमिशन जो अम्मा को बोलते हैं, लेकिन यहाँ जो आरिफ क्या बोलता है, आपको फिल्म जाने के लिए कोई ज़रूरत नहीं है, आपको एग्ज़ाम जो बहुत ही जो करीब है ना, नियर है, आपको एग्ज़ाम के लिए पढ़ना चाहिए। और यहाँ आरिफ के जो भैया पहले जो मारने के लिए जाता है, लेकिन अपने आप को जो क्या है समझता है। एक दिन के लिए यहाँ कौन कौन, आरिफ और सलीम दोनों बादशाह बन गए हैं। अपने आप में जो मुस्कुरा कर क्या कहता है, हुजूर मुझे एक दिन के लिए जाने के लिए, फिल्म को देखने के लिए, अपने दोस्तों के साथ जाने के लिए जो अनुमति दीजिए, इजाज़त दीजिए, मुझ पर दया कीजिए, वो भी एक गरीब इंसान के ऊपर दया कीजिए। ऐसे जो कहते हुए जो पूछता है, अपने दोनों हाथ को जोड़कर, दोनों हाथ जोड़कर मतलब जोड़कर का मतलब क्या है, कई मुगु खेलकोल्ताने, फिर बना करे, बस मैंने एक बार खा दिया, बना करे, इसका मतलब क्या है, तुम तो तुम्हारे दोस्तों के साथ जो जाने के लिए उनको जो वादा किए, तो मैं क्या करूँ, इससे मुझे क्या, मैं क्या करूँ, मैं एक बार बोल दिया तो बोल दिया। मैं तुम्हें क्या बोल रहा हूँ यहाँ, जो फिल्म ना जाओ, फिल्म के लिए जाना कोई ज़रूरत नहीं है, मैं मना कर दिया हूँ, इनकार कर दिया हूँ, इसलिए तुम्हें इजाज़त नहीं दिया हूँ, इसलिए तुम्हें फिल्म जाने की कोई ज़रूरत नहीं है। मैं एक बार बोल दिया तो बोल दिया, ನಾನು ಒಂದ್ಸಲ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಗೀತು। उसने लापरवाही से कहा और सोफे पर दराज होकर अखबार देखने लगा। देखिए क्या बोलते हैं यहाँ, जो लापरवाही से कहा, लापरवाही का मतलब क्या है, केयरलेसनेस। लापरवाही का मतलब क्या है यहाँ, केयरलेसनेस से क्या बोलता है, वेरी केयरलेस, केयर ಮಾಡೋದಿಲ್ಲ, केयर ಮಾಡ್ದಲೇ नहीं कोई ज़रूरत नहीं फिल्म जाने को, और जो एग्ज़ाम करीब है आपको पढ़ना चाहिए और आपको फिल्म जाने की कोई ज़रूरत नहीं है। ऐसे ही बहुत ही केयरलेस, लापरवाही से बोलकर क्या करता है आरिफ, फिर से जो अपने जो सोफे पर दराज होकर अखबार देखने लगा। दराज होना का मतलब क्या है, आराम से, दराज यानी जो आराम से, दराज होकर यानी आराम से क्या करने लगा, फिर क्या करने के लिए शुरू कर दिया, जो अखबार पढ़ने के लिए। अखबार का मतलब क्या है यहाँ, जो न्यूज़पेपर, अखबार का मतलब क्या है यहाँ, न्यूज़पेपर। न्यूज़पेपर पढ़ने के लिए जो शुरू होता है, ಅಂದರೆ ನ್ಯೂಸ್ಪೇಪರ್ ಓದೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ। ಏನು ಬೇಡ ಹೋಗೋದು ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆರಾಮಾಗಿ ಸೋಫಾದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು आरामागी न्यूज़पेपर ओदोदಕ್ಕೆ शुरू ಮಾಡ್ತಾನೆ। उसी वक्त आपा भी अपने कमरे से निकली। आपा का मतलब क्या है यहाँ, बड़ी बहन। मैं पहले क्लास में आपको बोल चुकी हूँ, है ना। जो आपा का मतलब क्या है, बड़ी दीदी, बड़ी बहन। किसका, आरिफ और सलीम का। आरिफ और सलीम के जो दीदी या आपा अपने कमरे से निकली, यानी अपने जो रूम से बाहर आती हैं। एक निहायत भारी साड़ी में लचकती लटकती बड़े ठाट से कॉलेज जा रही थी। देखिए उसी वक्त जो आपा, उसकी जो दीदी बाहर आती है अपने कमरे से, वो भी कैसे आती है कि एक जो बड़ी
जो भारी सी साड़ी, भारी साड़ी का मतलब क्या है यहाँ, बेल बूटों से जो कढ़ाई काम को किए हुए एक बहुत ही डिज़ाइंड वर्कड साड़ी, डिज़ाइन वर्कड साड़ी है। बेल बूटों का मतलब क्या है यहाँ, बेल बूटे आप जो जहाँ चाह वहाँ राह, इस पार्ट में आप सीखे हैं पहले ही बेल बूटे का जो वर्क कैसे रहते हैं, है ना। उसी तरह जो कढ़ाई वर्क, कढ़ाई काम ಅಂದರೆ ನೀವು ಸ್ಟಿಚ್ಚಿಂಗು ಮೇಲೆ ಕಡಾಯಿ ವರ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಡಿಸೈನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ಹೌದಾ, ಕಸೂತಿ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಆ ರೀತಿ ಬಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ ಕುಂದನ್ ವರ್ಕ್ಸು, ಕಡಾಯಿ ವರ್ಕ್ಸು ಅಂತ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ನೋಡಿದಿರಲ್ವ, ಜಹ ಚಹ ವಹ ಜಹ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ ಆವಾಗಲೇ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಸೀರೆಗಳ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ವರ್ಕ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಭಾರಿ साड़ी ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ऐसे ही जो भारी साड़ी को ऐसे जो साड़ियों को हम कब पहनते हैं, किसी जो फंक्शन में पहनते हैं, है ना, खास समारोहों में हम ऐसे जो साड़ियों को या साड़ीज़ को हम पहनते हैं, है ना। उसी तरह यहाँ आपा यानी जो आरिफ और जो सलीम के दीदी भी ऐसे ही साड़ी को पहनकर जो लचकती लटकती, इसका मतलब क्या है, इतराती हुई, जो साड़ी पहनकर जो कैसे आते हैं, जो कॉलेज के गर्ल्स आपके जो आप लोगों के जो दीदियों को आप देखे होंगे, बड़े बहनों को आप देखे होंगे कैसे जो साड़ी को पहन के वो आते हैं, है ना. ನೀವು ಹೇಗೆ ನೋಡಿದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕಂದರು ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗೋರು ದೊಡ್ಡವರು ಸೀರೆ ಉಟ್ಕೊಂಡಾಗ ಹೇಗೆ ಬರ್ತಾರಲ್ವ, ಆ ರೀತಿಯೇ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಲಚಕ್ತಿ ಇತರಾತಿ ಹುಯಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಅವರು ಸೀರೆ ಉಟ್ಕೊಂಡಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಬಿಹೇವಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಇತರಾತಿ ಹುಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. बड़े टाट से कॉलेज जा रही थी, टाट का मतलब क्या है, बहुत ही खुशी से, बहुत ही मज़े से. टाट से मतलब क्या है यहाँ, मज़े से या बहुत ही खुशी से. वो साड़ी पहनकर उनको कुछ अपने आप में क्या आ जाती है, खुश महसूस होती है ना. जो किसी फंक्शन के लिए जा रहे हैं तो आप भी यहाँ सिर्फ जो लड़कियाँ ही नहीं, जो लड़के भी या छोटे बच्चे भी बहुत ही जो अच्छे कपड़े पहने हैं, तो नए कपड़े पहने हैं तो उनके जो दिल में क्या आ जाती है, कुछ खुशी आ जाती है मन में, है ना. उसी तरह यहाँ खुशी से कौन, जो आपा यानी जो आरिफ और सलीम के जो दीदी भी भारी साड़ी पहनकर टाट से यानी बहुत ही खुशी से कॉलेज जा रही थी, ಅಂದರೆ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. आप सलीम ने बड़े गौर से आपा का मुआयना किया. मुआयना किया का मतलब क्या है यहाँ, निरीक्षण करना. मुआयना, मुआयना मुया देखिए निरीक्षण करना. बहुत ही जो क्या कहती है, निरीक्षण करते हुए क्या करता है यहाँ आरिफ, जो बोलता है. सलीम, सॉरी आरिफ नहीं है, सलीम गौर से यानी बहुत ही, गौर का मतलब क्या है, बहुत ही ध्यान से यहाँ अपने दीदी को देखता है, निरीक्षण करता है, वहाँ आते हुए निरीक्षण करता है. और इतनी भारी साड़ी क्यों पहनी, इतनी जो भारी साड़ी को, इतनी जो डिज़ाइन वर्कड साड़ी को क्यों पहने हो आप, ಯಾಕೆ ವೇರ್ ಮಾಡಿದೀಯಾ, ಯಾಕೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ, ಯಾಕೆ ಕುಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ. शाम तक गारत हो आएंगी. गारत हो आएंगी मतलब क्या है, खराब हो आएंगी. गारत होना का मतलब क्या है, खराब होना. यानी इतनी जो भारी साड़ी तुम पहने हो, शाम के लिए तुम वापस कैसे आओगे, इस साड़ी को खराब करके आओगे, यानी गंदा करके आओगे. इसलिए तुम्हें क्या करना चाहिए, आएगी इस साड़ी को बदल कर जाइए. ऐसे जो भारी साड़ी तुम पहने हो, आप पहने हैं, इस साड़ी को क्या करना चाहिए, बदलना चाहिए आपको. और कैसे जो कपड़े पहनना चाहिए, आज वह सफ़ेद वायल की साड़ी पहनना. सफ़ेद वायल का मतलब क्या है यहाँ, एक तरह की हल्का साड़ी यानी वेटलेस साड़ी. वायल
एक तरह की हल्का साड़ी यानी वेटलेस। लाइट वेट साड़ी हम कहते हैं, वेटलेस साड़ी यानी सिंपल साड़ी है ना। ऐसे ही जो सिंपल साड़ी को, वो वाइट साड़ी है ना, सफ़ेद का मतलब क्या है, वाइट। वाइट जो ऑयल साड़ी यानी वाइट जो वेटलेस साड़ी या सिंपल का साड़ी को आपको पहन के जाना है। और ऐसे जो भारी साड़ी को आपको उतारना है और सिंपल की साड़ी को आपको पहन के जाना है। ऐसा यहाँ कौन बोलता है, सलीम बोलता है आपा को। ಅಂದರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ, ಇಷ್ಟೊಂದು ಚೆನ್ನಾಗಿರುವಂತಹ, ತುಂಬ ವರ್ಕ್ ಮಾಡಿರೋಂಥ ಒಳ್ಳೆ ಸೀರೆನ ಉಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಸಾಯಂಕಾಲ ಬರೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಂಬರ್ತೀರಾ, ಗಲೀಜು ಮಾಡ್ಕೊಂಬರ್ತೀರಾ. ಅದಕ್ಕೆ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿರೋ ಅಲ್ಲಿ ವೈಟ್ ಸೀರೆ ಇದೆಲ್ಲ ಅದನ್ನು ಉಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ, ಬೇಗ ಹೋಗ್ರಿ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಲೀಂ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ಬಹುತ್ ದೇ ಚುಕೆ ಹುಕ್ಮ್ ಆಪ ಚಿಡ್ ಗಯಿ. ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ಹೌದಾ ಹೌದಾ, ತುಂಬ ಆಗ್ಬಿಡ್ತು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮದು, ತುಂಬಾ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಎಲ್ರ ಮೇಲೂ ಅಧಿಕಾರ ಚಲಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಚಿಡ್ಗೈ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಜೋ ಸಿಟ್ಟಾಗೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಆ ರೀತಿ ಗುಸ್ಸಾ ಹೋನಾ. हमारे कॉलेज में आज फंक्शन है, उन्होंने साड़ी की शिकने दुरुस्त की. देखिए हमारे जो कॉलेज में फंक्शन है, देखो आज हमारे कॉलेज में फंक्शन है, वो भी कैसे कहती हैं, जो अपने साड़ी की जो क्या दिए हैं शिकने दुरुस्त की. इसका मतलब क्या है, जो ऐसे ही प्लेट्स को ठीक करना, ಸಾರಿ ಕೆ ಜೋ ಪ್ಲೇಟ್ಸ್ ಕೊ ಟೀಕ್ ಕರ್ನ ಅಂದರೆ ನೆರಿಗೆಗಳನ್ನು ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ, ಸೀರೆನ ಹೀಗೀಗೆ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕ ಅವರು ಯಾರಾದ್ರೂ, ಆ ರೀತಿ ಏನು ಮಾಡೋದು, ಇಲ್ಲಿ ನೆರಿಗೆಗಳನ್ನು ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ, ಸೀರೆ ಹೀಗೀಗೆಲ್ಲ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ. ದುರಸ್ತ್ ಕರ್ನಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಟೀಕ್ ಕರ್ನಾ अपने साड़ी की शिकनों को, यानी सलवारों को सही करके या प्लेट्स को सही करते हुए क्या बोलती हैं, आज मेरी कॉलेज में फंक्शन है, ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಫಂಕ್ಷನ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತನ್ನ ಸೀರೆನ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊತ ಹೇಳ್ತಾಳೆ. हुआ करे मैं क्या कर रहा हूँ, सुना नहीं, हुआ करे, हुआ तो मैं क्या करूँ, आपके कॉलेज में फंक्शन है, इससे मैं क्या करूँ, मैं क्या करना चाहिए. और जो सुना नहीं, और तुम सुना नहीं, मैंने बोला तो बोला, तुम्हें साड़ी को चेंज करके आना चाहिए और जो सिंपल साड़ी को वेयर करके या पहन के आना चाहिए. अपनी इतनी अच्छी नकल देखकर आपा शर्मिंदा हो गई. बिल्कुल इसी तरह तो वहाँ आरिफ और सलीम से उनकी मनपसंद कमीज़ उतरवाकर निहायत बेकार कपड़े पहनने का हुक्म लगाया करती थी. देखिए अपनी जो इतनी जो देखकर, इसका मतलब अच्छे नकल देखकर, यहाँ ठीक आपा भी ठीक उसी तरह करती थी जैसे जो यहाँ सलीम बोल रहा है. जो अपने ही जो नकल उतारना ठीक आपा कैसे करती थी, उसी तरह अपनी ही नकल उतारना देखकर यहाँ शर्मिंदा हो जाती है. कौन, आपा, आरिफ और सलीम के जो दीदी शर्मिंदा हो जाती है, तो उसे थोड़ी शर्म आ जाती है और शर्मिंदा हो गई. बिल्कुल उसी तरह तो वहाँ आरिफ और सलीम से उनकी मनपसंद कमीज़ इतरवा कर निहायत बेकार कपड़े पहनने का हुक्म लगाया करती थी. ठीक उसी तरह यानी ये जो सलीम कैसे जो बोलता है, तुम्हें सफ़ेद वाइल साड़ी सिंपल साड़ी को पहन के जाना है, जो ज़बरदस्ती यहाँ जो उस भारी साड़ी को उतर कर इस सिंपल के साड़ी को पहन के जाना है, ऐसे बोलता है. उसी तरह यहाँ आरिफ और सलीम को भी आपा क्या बोलती थी, जो अपने मनपसंद जो कमीज़ को पहने, तो कौन, सलीम और आरिफ अपने मनपसंद कपड़े को जो ग्रैंड क्लॉथ्स को पहने, तो उसे उतार कर जो ज़बरदस्ती से उतरवा कर कैसे जो कपड़ों को, जो बेकार कपड़ों को
यानी जो घर में पहनने वाले कपड़ों को जो पहनने के लिए बोलते थे, ऑर्डर देते थे, ज़बरदस्ती उठवाकर उन्हीं कपड़ों को यानी जो घर में पहनने वाले जो साधारण सा कपड़ों को पहनने के लिए बोलती थी और पहना देती भी ज़बरदस्त करके। ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಏನು ಫೋರ್ಸ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಅವರು ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರು, ಎಲ್ಲಿಗಾರು ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲೇ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರು ಅಂದರೆ ಇದನ್ನ ಯಾಕೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದೀಯಾ, ಎಲ್ಲ ಗಲೀಜು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀಯಾ, ಬಿಚ್ಚಿಡಿ ಇದನ್ನು, ಬಿಚ್ಚಿಟ್ಟು ಈ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಬಿಚ್ಚಿಸಿ ಬೇರೆ ಬಟ್ಟೆನ ಹಾಕಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಬೇಕಾರ ಕಪಡೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮನೇಲಿ ಹಾಕ್ಕೊಳೋ ಸಾಧಾರಣ ಬಟ್ಟೆಗಳಿರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ಹಾಕೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಅದೇ ಥರನೇ ಇಲ್ಲಿ ಸಲೀಮನು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ದ, ಅವ್ರ ಅಕ್ಕನಿಗೆ ಆ ಸೀರೆ ಬಿಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಈ ಸೀರೆನ ಸಿಂಪಲ್ಲಾಗಿರೋ ಸೀರೆನ ಉಟ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂಥರ ಶೇಮ್ ಆದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ? ಅವ್ರ ಅಕ್ಕನಿಗೆ. और दूसरी सुबह हुई यानी एक दिन की ये जो बादशाहत का ये जो अधिकार पूरा हो गई, यानी एक दिन पूरा ख़त्म हो गई। सभी पर यह क्या हो गई, ज़बरदस्ती ये क्या करे, ये दोनों क्या किए, अधिकार चलाए, है ना। सभी के नकल उतारते हैं कौन, आरिफ और सलीम। दादी की और जो अम्मी की, अपने ही अब्बा की, अपने ही भैया की, दीदी की, सभी के जो नकल उतारते हैं ठीक उसी तरह कैसे वो इन लोगों के साथ करते थे, आरिफ और सलीम के साथ करते थे, है ना। और वो एक दिन की जो परमिशन मिले थे, अधिकार मिले थे, ये जो दिन पूरा ख़त्म हो गई। ಅಂದರೆ ಆ ದಿವಸ ಏನಿತ್ತು ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ಆ ದಿವಸ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಆ ದಿವಸ ಮುಗಿದೋಗುತ್ತೆ, ಹೌದಾ. ಆ ದಿವಸ ಕಳೀಲೇಬೇಕು, ಆ ದಿವಸ ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತೆ. ಫಿರ್ ದೂಸರಿ ಸುಬಹ ಹುಯಿ, ಇಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಜೋ ಕಲ್ ಕಿ ಸುಬಹ ಅಂದರೆ ಡೇ ಜೋ ಟುಮಾರೋ ಅಂದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಿಟ್ಟು, ಅಧಿಕಾರದ ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ದಿವಸ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬೆಳಕು ಹರಿಯುತ್ತೆ, ಮಾರ್ನಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ. फिर सलीम की आँख खुली, जो सलीम की आँख खुली, यहाँ सलीम अपने आप उठता है, यहाँ अपने आप ही आँख खुल जाते हैं, ಅಂದರೆ ಅವನಷ್ಟಕ್ಕೆ ಅವನೇ ಕಣ್ಣು ತೆಗಿತಾನೆ, ಅವನಷ್ಟಕ್ಕೆ ಅವನೇ ಎದ್ದೇಳ್ತಾನೆ. तो आपा नाश्ते के मेज सजाए उन दोनों के उठने का इंतज़ार कर रही थी। देखिए, तो आपा नाश्ते की मेज सजाए उन दोनों के उठने का इंतज़ार कर रही थी। आपा यानी इन दोनों बच्चों के जो लड़कों के दीदी, वो क्या कर रही थी, जो नाश्ता को तैयार करते हुए, नाश्ता को प्रिपेयर करके, पूरा जो प्रिपेयर हुई नाश्ता को जो डाइनिंग टेबल पर, यहाँ मेज पर, मेज सजाए यानी जो डाइनिंग टेबल को सजाकर इन दोनों को जो उठने के लिए इंतज़ार कर रही थी, यानी रोज़ की तरह यहाँ आपा इन दोनों को नहीं उठाने के लिए नहीं गई थी। कैसे उठाती थी, वो भी हिलाकर उठाना का मतलब क्या है, जोर से ज़बरदस्ती से उठाना, ಅಂದರೆ ಎದ್ದೇಳೋ ಅಂತೇಳಿ ಅಳ್ಗಾಡಿಸಿ ಎದ್ದೇಳಿಸ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಮಲ್ಕೊಂಡಿರೋರನ್ನ, ಆ ರೀತಿ ಎದ್ದೇಳಿಸ್ತಾ ಇದ್ಲು ಅಕ್ಕ ದಿವಸ. लेकिन आज ऐसे नहीं करती है, जो ये इन दोनों को अपने मर्ज़ी के लिए छोड़ देते हैं, कितने देर तक सोते हैं उतने देर तक सोने के लिए छोड़ देते हैं, और आपा अपने काम को करते हुए डाइनिंग टेबल पर सभी जो नाश्ता को सजाए रहती है, और इन दोनों को उठने का इंतज़ार करते रहते, ಇವರಿಬ್ಬರು ಎದ್ದೇಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ. अम्मी कानसामा को हुक्म दे रही थी कि हर खाने के साथ एक मीठी चीज़ ज़रूर पकाया करो। देखिए, अम्मी कानसामा को यानी जो शेफ़ को, जो यहाँ खाना पकाने वाले जो आदमी को, काम करने वाले को क्या बोल रही थी अम्मी, देखो रोज़ जो खाने के साथ एक मीठा चीज़ ज़रूर बनाना चाहिए। ಅಂದರೆ ಇವ್ರಿಗಿಷ್ಟ ಅಲ್ವಾ ಸಿಹಿ ತಿಂಡಿಗಳು, इसलिए यहाँ अम्मी क्या बोलती हैं, रोज़ तुम्हें जो भी खाना बनाते हैं रोज़ उसके साथ एक मीठा ज़रूर होना चाहिए, ಒಂದು ಸಿಹಿಯನ್ನು ದಿವಸ ನೀನು ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಡುಗೆ ಭಟ್ಟನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. फिर मीठी चीज़ ज़रूर पकाया करो,
अंदर आरिफ ने गाने के साथ भाईजान मेज का तबला बजा रहे थे। अंदर आरिफ के गाने के साथ भाईजान मेज का तबला बजा रहे थे। देखिए रोज़ यहाँ अगर आरिफ जो उठकर यहाँ जो क्या बोलते हैं गाना आरिफ गाना गा रहे तो जो उनके भैया क्या बोलते थे, कैसे जो मेंढक के तरह जो आवाज़ लगा रहे हो तुम, ऐसे ही कैसे करते हैं मेंढक, वो भी इसमें दिए हैं। जो मेंढक की तरह जो आवाज़ लगाते हैं ना, उसी तरह तुम रोज़ गाने के समय आवाज़ लगाते हो, मेंढक की तरह टर्राए जाता है। ऐसा यहाँ कौन बोलता रहता था? आरिफ का जो भैया। ऐसे आज नहीं बोलता है। अगर आरिफ आज क्या हुआ था, चेंज हुआ था। आरिफ वहाँ बैठकर गाना गा रहा था और इस गाना के साथ यहाँ जो तबला कौन बजा रहा था? आरिफ का जो भैया, भाईजान। ದಿವಸ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ ಆರಿಫ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕಪ್ಪೆ ಥರ ಕೂಗ್ತೀಯಲ್ಲ, ಒಟ್ಗುಡ್ತೀಯಲ್ಲ ಕಪ್ಪೆ ಥರ ಅಂತೀವಿ ತಾನೆ, ಆ ಥರ ಕೂಗ್ತಿರ್ತೀಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈತಾ ಇದ್ದ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಆರಿಫ್ ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಆರಿಫ್ನ ಜೊತೆಗೆ ಹಾಡು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಮ್ಯೂಸಿಕನ್ನು ಜೊತೆಗೆ ಬಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಬಲ ಬಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಅಣ್ಣ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬೈತಾ ಇಲ್ಲ. ಅಣ್ಣನೂ ಸಹಿತ ಚೇಂಜ್ ಆಗಿದ್ದಾನೆ, ಅಕ್ಕನೂ ಚೇಂಜ್ ಆಗಿದ್ದಾಳೆ, ಅಕ್ಕ ಹೊಡೆದು ಎದ್ದೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಮ್ಮನೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಬೈತಾ ಇಲ್ಲ. ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ದಿವಸ ಊಟಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಳಸ್ತೀವಿ, ಆ ಅಡುಗೆ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಸ್ವೀಟನ್ನು ಡೈಲಿ ಮಾಡಿರಬೇಕು ಅಂತಲೂ ಸಹಿತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ 3 ಜನ ಚೇಂಜ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಉಳಿದಿರೋರ್ದು ನೋಡೋಣ. गाने के साथ तबला बजा रहे थे और अब्बा सलीम से कह रहे थे, स्कूल जाते वक्त एक चवन्नी जेब में डाल लिया करो, क्या हर्ज है। देखिए क्या बोलते हैं, हाँ अम्मी से बोल रहे थे, अब्बा क्या बोल रहे थे, ये दोनों बच्चे स्कूल जाते समय इनको एक अन्नी का मतलब क्या है यहाँ, जो 25 पैसे ನಾಲ್ಕಾಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ನಾಲ್ಕಾಣೆನೂ ಸಹಿತ ಆವಾಗ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿತ್ತು. ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ವ, 1 ರೂಪಾಯಿನ ಹೇಗೆ ನಾವು ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಇವಾಗ 5 ರೂಪೀಸನ್ನು ನಾವು ಹೇಗೆ ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, 5 ರೂಪೀಸನ್ನು 1 ರೂಪೀಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ, 1 ರೂಪೀಸನ್ನು ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಇದೆ 1 ರೂಪೀಸ್ಗೂ, ಹೌದಾ. ಅದೇ ಥರ 1 ರೂಪೀಸನ್ನು ನಾವು ಪಾರ್ಟ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಅದರಲ್ಲೂ ಸಹಿತ ಏನಿರ್ತಾ ಇತ್ತು, ಡಿವೈಡ್ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಅದರಲ್ಲಿ 25 ಪೈಸೆಗೆ ಏನಾಗ್ತಾಯಿತ್ತು, 1 ಆಣೆ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ಆ ರೀತಿ 25 ಪೈಸೆ ಅಂದರೆ 1 ಆಣೆ ಅಂದರೆ 4 ಆಣೆ, ಸಾರಿ 1 ಆಣೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. 25 ಪೈಸೆಗೆ 4 ಆಣೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. 50 ಪೈಸೆಗೆ 8 ಆಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ವಿ. ಇದೇ ಥರ ಮತ್ತೆ 50 ಪೈಸೆಗೆ ಎಷ್ಟಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ಆಗುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೆ. 25 ಪೈಸೆ, 10 ಪೈಸೆ, 20 ಪೈಸೆ, 25 ಪೈಸೆಗೆ 1 ಆಣೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ 1 ರೂಪಾಯಿನ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನೇನು ಪಾರ್ಟ್ಸ್ ಬರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಪೈಸಾಗಳು ಬರುತ್ತೆ, ಕಾಯಿನ್ಸ್ ಬರುತ್ತೆ, ಅದೆಲ್ಲನೂ ಏನಿತ್ತು ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿತ್ತು. ನಾವು ಸಣ್ಣರಿದ್ದಾಗಿಂದ ಚಾಲ್ತಿ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ. ಅವಾಗ ಅದರಲ್ಲೇ ಚಾಕ್ಲೇಟ್ಸು, ಪೇಪರ್ಮೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ ನಾವು. 4 ಆಣೆ, 8 ಆಣೆ ಸಹಿತ ಇತ್ತು. ನಾವು ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗೋ ಟೈಮಲ್ಲಿ 8 ಆಣೆ ಸಹಿತ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇವಾಗ ಅದು ಯಾವುದಕ್ಕೂ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇಲ್ಲ, ಆ ಕಾಯಿನ್ಸ್ ಸಹಿತ ನಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಇವಾಗ ನೀವು ಬೇಕಾದರೆ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಹತ್ರ ಕೇಳಿ, ಬೇಕಾದರೆ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಹತ್ರ ಇದ್ದಿರ್ಬೋದು ಮೋಸ್ಟ್ಲಿ 10 ಪೈಸೆ ಅಥವಾ 1 ಪೈಸೆ ಇಲ್ಲ 5 ಪೈಸೆ, 4 ಆಣೆ, 8 ಆಣೆ ಅಂತೂ ಮೋಸ್ಟ್ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಹತ್ರ. ಅದನ್ನು ನೋಡಿರಿ, ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ, ಆಯಿತಾ. ಅದು ಆವಾಗ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿತ್ತು, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಇವಾಗೇನು ನೀವು ಕಚ್ಚಾ ಮ್ಯಾಂಗೋ ಚಾಕ್ಲೇಟ್ ತೊಗೊಳ್ತೀರಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ 50 ಪೈಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಇವಾಗ 1 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆ ಅಥವಾ 8 ಆಣೆ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲೂ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಇವಾಗ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ऐसे ही यहाँ जो 4 ಆಣೆ ಜೇಬಿಗೆ ಹಾಕಿ ಕಳಿಸು ಅವರಿಗೆ, ಅದರಿಂದ ಏನು ನುಕ್ಸಾನ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. क्या हर्ज का मतलब क्या है, कुछ भी नुकसान नहीं होती, कुछ भी लॉस नहीं होती. हर्ज का मतलब क्या है, नुकसान. नुकसान यानी जो लॉस नहीं होती है, इसलिए उन दोनों के जेब में जो
क्या करना चाहिए, पैसा डालना चाहिए। कितने? 25 पैसे। जो 25 पैसा को यहाँ क्या करना चाहिए, डालना चाहिए ಅಂದರೆ 4 ಹಾಕೋರ್ ಜೇಬಲ್ಲಿ, ಅದರಿಂದ ಏನು ಲಾಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ। यहाँ सभी क्या हो गए, चेंज हो गए। जो बच्चे के मन को, ये दोनों बच्चों के मन को यहाँ क्या करते हैं, समझते हैं सभी घर वाले, है ना। सभी क्या कहते हैं उनके मन के, लेकिन ऐसे जो स्वतंत्र देते हैं तो इनके जो बच्चों के मन को समझते हैं, तो ऐसे जो स्वतंत्रता माता पिता या पेरेंट्स बच्चों को दिए तो उसका हमें क्या करना चाहिए, आप लोगों पेरेंट्स को क्या करना, बच्चों को क्या करना चाहिए, चिल्ड्रन को क्या करना चाहिए, सदुपयोग करना चाहिए ऐसे जो दिए तो। लेकिन आपको कितने बजे वो सोते हैं, तो सोने के लिए हम पेरेंट्स इजाज़त दिए तो, परमिशन दिए तो, ऐसे ही उनके मनमाने छोड़ दिए तो यहाँ बच्चे क्या हो जाते हैं, ख़राब हो जाते हैं, है ना। ಬೇಕಾರ ಅಂದರೆ ಕೆಟ್ಟೋಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ, ಮಕ್ಕಳು ಹಾಳಾಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ। ಆದರೆ ಅವರು ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ಒಳ್ಳೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊತ ಹೋಗ್ಬೇಕು। ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಾಕಪ್ಪ, ಒಂದು 6:30 7 ಗಂಟೆ ತನಕ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು ಸಾಕು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು ಹೋಗಬಾರ್ದು। ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಹೇಳಿದ್ದಾರೆ ತರಕಾರಿ ತಿನ್ಬೇಕು, ಇಲ್ಲೇನು ಹೇಳಿದರು, ಇವ್ರಿಗೆ ಸ್ವೀಟ್ ಇಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿದರು, ಅದೇ ಥರ ನಾವು ದಿವಸನೂ ಸ್ವೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸು, ಹೌದಲ್ವಾ। ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ತರಕಾರಿಗಳನ್ನು ನೀವು ತಿನ್ನಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಏನಿರಬೇಕು, ಸ್ವೀಟ್ ಇರಬೇಕು, ಅದು ಲೈಟ್ ಸ್ವೀಟ್ ಇರಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಅದನ್ನು ಸಹಿತ ಹೆಲ್ತಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ। ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ತರಕಾರಿ ಎಷ್ಟಾದರೂ ತಿನ್ನಿರಿ, ಸೊಪ್ಪು ತಿನ್ನಿರಿ, ಗ್ರೀನ್ಸ್ ತಿನ್ನಿರಿ, ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ತಿನ್ನಿರಿ, ಆಯಿತಾ, ಇದನ್ನು ಸಹಿತ ತಿನ್ನಬೇಕು। ಹಾಗೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿದಾಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಡೋದಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗೆ, ಹೌದಾ। ನಿಮಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಎಷ್ಟಿರುತ್ತೋ, ಏನೋ ಒಂದು ಚಾಕ್ಲೇಟ್ ತೊಗೊಳೋದಕ್ಕೋ ಅಥವಾ ಒಂದು ಪೆನ್ನು ಪೆನ್ಸಿಲ್ ಎಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಮನೇಲಿ। ಆದರೆ ನಿಮಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ 4 ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಲಾಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು। ಆದರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ದುಡ್ಡು ನೀವು ಕೇಳಬಾರ್ದು। ಹಾಗೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದನ್ನು ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೂಡಿಟ್ಕೋಬೇಕು, ಅಥವಾ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಆಯಿತಾ, ಏನೋ ಒಂದು ಹೆಲ್ತಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಆಗುವಂಥದ್ದೇ ತೊಗೊಂಡು ತಿನ್ನಬೇಕು। ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಅವ್ರ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ಸಹಿತ ನೀವು ಈ ಪಾಠದಿಂದ ಕಲಿಬೇಕು। समझ में आ रहा है ना। हमें जो पेरेंट्स जो स्वतंत्रता दिए तो हमारे जो मनमानी छोड़ दिए तो, आपके जो चिल्ड्रन के बच्चों के मनमानी छोड़ दिए तो आपको भी इसका सही उपयोग करना चाहिए, सही रास्ता पर चलना चाहिए। समझ में आ रहा है ना बच्चों? आपको ये पाठ ठीक तरह से समझ में आए हैं, मैं भी ऐसा समझती हूँ। आपको ठीक तरह से एक बार पढ़ना चाहिए। समझ में आए ना? थैंक यू चिल्ड्रन।